हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका झटपट रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय एकदम सुपर टेस्टी अशी भेंडीची भाजी. बऱ्याच जणांना भेंडीची भाजी आवडत नाही कारण ती चिकट-चिवट होते, त्यामुळे भेंडीची भाजी खायला नको वाटते, हो की नाही? पण अशा एकदम सोप्या पद्धतीने आणि भारी टेस्टी अशी भाजी जर बनवली तर सर्वांना खूप आवडेल. तर माझ्या पद्धतीने ही भेंडीची भाजी कशी बनवायची ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर आपण बटाटा आणि भेंडी असं मिक्स ही भाजी बनवतोय. थोडंसं त्याच्यामध्ये कांदा पण टाकणार आहोत उभा कट करून. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. कोरडी केल्यानंतर अशी भेंडी कट करून घ्यायची. तर मी ते तिरकी अशी भेंडी कट करून घेतली. तुम्ही हवं तसं भेंडी कट करून घेऊ शकतात. आणि भेंडीमध्ये ना पाणी अजिबात राहू द्यायचं नाही, कोरडी करून घ्यायची. तर एक सिक्रेट मसाला बनवूया. त्यासाठी मी ते आता आपण एक सिक्रेट मसाला बनवूया. त्यासाठी इथे 8-9 लसूण पाकळ्या, पाव चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे घेतलेत. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्यसुद्धा टाकून घ्यायचे. तर पाव चमचा हळद टाकून घेऊया. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची. थोडासा धना पावडर टाकूया आणि थोडासा सब्जी मसाला. मसाले जे तुमच्याकडे असतील ते वापरले तरी चालेल. आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत, पण मी ते जाडसर शेंगदाण्याचा कूट आहे माझ्याकडे, तोच टाकून घेतला आहे. तर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. आता आपल्याला हे मिक्सरवरती थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तर एकदम फाईन बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. पहा अशा पद्धतीने. तर आता आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे. आता आपण फोडणी करायची, म्हणजे अगोदर भेंडी फ्राय करून घ्यायची. तर इथे मी एक छोटा कांदा असे त्याचे स्लाईस केलेत, कांद्याचे मोठे मोठे काप करून घेतलेत. जसं आपण पनीरच्या भाजीमध्ये कांदा टाकतो ना तसं. एक छोटा बटाटा घेतला आहे, त्याचेसुद्धा असे काप करून घेतलेत. तर बटाटा कांदा जसं तुम्हाला कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापून घेऊ शकतात, किंवा असं कापलं मोठं तर मग व्यवस्थित ते फ्राय करता येतात. सगळ्यात अगोदर आपण भेंडी फ्राय करून घेऊया. तर आता आपण तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये सगळी भेंडी टाकून घेऊया. तर भेंडी जास्त नाही आहे, त्यामुळे मी एकदम सर्व टाकून घेतले. तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर अर्धी भेंडी फ्राय करून घेऊ शकतात. आणि या व्हिडिओच्या अगोदर मी काल जी रेसिपी अपलोड केलेली, क्रिस्पी कुरकुरीत भेंडी जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवलेली, तर त्यावेळेस मी ती भेंडी फ्राय केल्यानंतर जे तेल राहिलं होतं तेच तेल मी वापरलं आहे, त्यामुळे तुम्हाला असं तेलाचा रंग दिसत असेल. तर इथे थोडीच भेंडी फ्राय करून घ्यायची, खूप क्रिस्पी होईपर्यंत तळायची नाही आहे, कारण आपल्याला चपातीसोबत खाण्यासाठी मऊ भेंडी पाहिजे. खूप वेळ अशीच तळत ठेवायची नाही. थोडीशी मऊ झाली की लगेच काढून घ्यायची. तर पाहू शकतात भेंडी चांगली आपली इथे फ्राय झाली. तर 50% भेंडी फ्राय झाली की लगेच काढून घ्यायची. आता आपण सर्व भेंडी ही तेल निथळून काढून घेऊया. सेम अशाच पद्धतीने आपण बटाटासुद्धा फ्राय करून घेणार आहोत, कांदा फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला कांदा आवडत नसेल, नाही टाकला तरी चालेल. तर भेंडी फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी कांदा पण टाकून घेतला आहे. कांदा लगेच तळला जातो, त्यामुळे थोड्या वेळेस आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा तळून झाला की त्याच तेलामध्ये आपल्याला बटाटासुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे. तर सर्व भाज्या आपण तेलामध्ये थोड्याशा परतवून घेतल्यात. असं केल्यामुळे ना भाजी खूप टेस्टी होते. तुम्ही नक्की एकदा करून पहा. आपण डायरेक्ट फोडणी देऊन भेंडीची भाजी बनवतो, त्यापेक्षा अशा पद्धतीने केली ना जरा वेगळीच टेस्ट लागते आणि भेंडी एकदम स्वादिष्ट चवीची बनते. तर जे एक्स्ट्रा तेल होतं ते मी वाटीत कमी करून घेतलं. जेवढं आपल्याला फोडणीसाठी पाहिजे तेवढंच ठेवायचे. आणि आपण भेंडी, बटाटा, कांदा तळून घेतले, त्यामध्ये सुद्धा थोडं तेल शिल्लक राहिलेलं असतं, त्यामुळे अगदी थोडं फोडणीपुरतंच तेल शिल्लक ठेवायचे. तर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग थोडा कढीपत्ता टाकूया आणि जे आपण मिक्सरवरती थोडंसं वाटण बनवून घेतलं आहे, म्हणजे शेंगदाण्याचा मसाला जो बनवून घेतला आहे तो टाकून परतवून घ्यायचा. तर एकदम मस्त असा सुगंध आला फोडणीचा. तर मसाला सगळा परतवून झाला की आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, कारण आपण शेंगदाणे बारीक करताना याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता आमच्या घरामध्ये सर्वांना ही भाज्या तिखट आवडतात, त्यामुळे मी ते अर्धा चमचा चटणी टाकून घेतली. तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया. आणि आता जरी मसाला हा सुक्का वाटत असेल, पण आपण जेव्हा ह्या तळलेल्या भाज्या त्याच्यामध्ये टाकणार तर ते सगळं व्यवस्थित होणार. आता आपण भेंडी, बटाटा आणि कांदा फ्राय करून घेतले, ते सगळे याच्यामध्ये टाकून घेऊया, कारण त्यामध्ये थोडंसं तेल आहे. तर सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. तर भाज्यांना व्यवस्थित मसाला लागायला पाहिजे. आणि जास्त काही आपण मसालेसुद्धा वापरले नाही, घरात असणाऱ्या मसाल्यामध्येच ही भेंडीची भाजी बनवून घेतो आहे.
तर सगळं परतवून घेतल्यानंतर सगळं हे एकजीव होण्यासाठी अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे, छोटा चमचा असतो ना पोहे खायचा, त्या चमच्याने 2-3 चमचे पाणी टाकून घ्यायचे किंवा हाताने असा शिंतोडा देऊन घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे भाजी खूप ड्राय वाटणार नाही किंवा सुकी खाताना लागत नाही. अगदी मऊ लुसलुशीत होते. तर पाण्याचा शिंतोडा देऊन घेतला आहे आणि आपण भाज्यासुद्धा अगोदर तळून घेतलीत, त्यामुळे शिजायलासुद्धा अगदी फार कमी वेळ लागतो. तर 2-3 मिनिट झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती राहिलेल्या ज्या काही कच्च्या भाज्या राहिल्यात त्या शिजवून घेऊया. तर अगोदरच आपण 50% तळून घेतले, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर 2-3 मिनिटांनी झाकण खोलून पाहूया, तर एकदम मस्त अशी आपली भाजी मऊ लुसलुशीत तयार झाली आहे. आणि तुम्हाला मी बटाटा कट करून दाखवते. हे पहा किती मऊ शिजलेलं आहे आणि भेंडी तर लगेच मऊ होते. तर सगळं चांगलं मिक्स केले आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी बनवून तयार झाली आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यासाठीसुद्धा बनवू शकतात. एकदम चटपटीत अशी ही भेंडीची भाजी बनवून तयार होते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या, सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ पाहता येतील. बाय.